नमस्कार मंडळी, मी शीतल तुमचे स्वागत करते आजच्या व्लॉगमध्ये. आज आपण जाणून घेऊया श्रावण महिन्यातील सोमवारच्या उपवासाचे महत्त्व. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओम नमः शिवाय. श्रावण महिना आला की वातावरण कसे भक्तिभावाने भरून जाते आणि त्यातही श्रावण सोमवार म्हणजे भक्तांसाठी एक पवित्र पर्व. श्रावण महिना संपूर्णतः भगवान शंकराला समर्पित असतो. काही शिवभक्त पूर्ण श्रावणी पकडतात, ती कशी तर एका वेळेस जेवण करून, आणि काही शिवभक्त फक्त सोमवार पकडतात. सोमवारी मंदिरात जातात, जलाभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात. तसे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी शंकराला वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ अर्पण करण्याची पद्धत आहे. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस आणि जर 5वा सोमवार येत असेल तर सातू अर्पण करावे लागतात. कथा आहे की समुद्र भगवान शिवाने हलाहल विष बाहेर आले, रक्षण केले आणि तेव्हापासून हा महिना शिवपूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी प्रत्येक महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि अविवाहित मुली चांगल्या वरासाठी शिवाची आराधना करतात. नक्की काय करावे सोमवारच्या दिवशी? 1. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ असे वस्त्र धारण करावे. 2. शिवलिंगावर जल, दूध, मध आणि पंचामृताचे अभिषेक करावा. 3. ओम नमः शिवायचा जप करावा. 5. शिवकथा ऐकावी आणि संध्याकाळी आरती करावी. श्रावण सोमवार म्हणजे फक्त उपवासाचा दिवस नसून तो आपल्या आत्म्याला शुद्ध करणारा भक्तीचा, श्रद्धेचा आणि संयमाचा दिवस आहे. चला तर मग या श्रावण सोमवाराला मनापासून प्रभू शिवाचे स्मरण करूया आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनातील अडथळे दूर करूया. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया शीतल मार्कड या आपल्या भक्तिमय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. आपली भक्ती यात्रा कायम अशीच सुरू राहो. हर हर महादेव.